यंदाच्या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासह महाराष्ट्रासह योगदान देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं मंगल कलश यात्रा आयोजित करण्यात आली। आज पन्हाळगडावरून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। यानंतर नामदार हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ऐतिहासिक ठिकाणांहून आणलेली माती, पंचगंगा, चित्री आदी नद्यांचं पाणी मंगल कलशात एकत्र करण्यात आलं। यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी रयतेचं राज्य कसं असावं याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळते, त्यामुळेच रायगडानंतर सर्वाधिक काळ महाराजांचं वास्तव्य राहिलेल्या पन्हाळगडावरून मंगल कलश यात्रेचा शुभारंभ करण्यात येत असल्याचं सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि नरवीर शिवा काशीद यांना अभिवादन करून यात्रा कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली। यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस लतीफ तांबोळी, माजी आमदार राजेश पाटील, गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, केडीसीसीचे संचालक रणवीरसिंह गायकवाड, भैया माने, आदिल फरास तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।